नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रायडर्स ऑफ दख्खनमध्ये. आणि मी तुमचा मित्र गजानन सरकाळे. मित्रांनो, आज आपण आपल्या ज्या गाड्या आहेत त्या खास सर्व्हिसिंगसाठी आल्या होत्या. त्याचं एक कारण होतं, गेले 6 महिने आपण एका मोठ्या बाईक राईडची तयारी करत होतो आणि उद्या 2 दिवसात आपण त्या राईडसाठी बाहेर पडणार आहे. तत्पूर्वी आपल्या गाड्या जिथं सर्व्हिसिंग झाल्या आहेत त्या गाड्याचं जे अपडेशन आपण केलेलं आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि आपण गाडीमध्ये काय चेंजेस केलेले आहेत आणि जो दौरा आपण करणार आहे तो कमीत कमी 40 ते 45 दिवसांचा दौरा आहे. तर त्या दौऱ्यासाठी आपल्या बाईकची काय काळजी घेतली पाहिजे आणि आपण बाईक कशी सर्व्हिसिंग केली पाहिजे आणि आपल्याला काय अडचणी आल्या तर कसं आपण फेस केलं पाहिजे याबद्दलची माहिती आपले मित्र, आपले मेकॅनिक, गाडीचे डॉक्टर रमेश बोरे, जे बिबेवाडीत त्यांचं सर्व्हिस सेंटर आहे बुलेटचं. गेले 2 ते 3 वर्ष झालं आपण त्यांच्याकडं सर्व्हिसिंग करतोय. अतिशय उत्तम प्रकारे ते हिमालय या बाईकची सर्व्हिसिंग करतात आणि एक्सपिरियन्स अतिशय सुंदर आहे. आणि आम्ही खास करून त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी इथं आलेलो आहोत. दौरा आमचा 2 दिवसांनी चालू होणार आहे. तत्पूर्वी त्यांच्याकडून पूर्ण प्रकारची माहिती, तसेच अडचणी काय आल्या तर आम्ही त्याचं सोल्युशन कसं केलं पाहिजे किंवा अडचणी जर आम्हाला आल्या गाडी संदर्भात, की गाडी ब्रेकडाऊन झाली किंवा काही प्रॉब्लेम आला तर तो कसा सॉल्व्ह केला पाहिजे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. तर चला भेटूया आपल्या गाडीचे डॉक्टर रमेश बोरे यांना. तर आपण सर्वात प्रथम त्यांना माहिती विचारूया. रमेश साहेब, कधीपासून आपलं हे गॅरेज चालू आहे आणि आपला एक्सपिरियन्सबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. माझं इथं बिबेवाडीमध्ये 3 वर्षापासून बुलेट पॉईंट या नावाने सर्व्हिस सेंटर आहे. तर आम्ही बुलेटचं सर्व्हिसिंग करतो, जे रिपेअरिंग वगैरे असेल ते काय असेल ते. आणि माझ्याकडे बरेचसे रायडर लोक असतात, तसेच हे दक्कन अप रायडर हे आहेत आणि आणखीन योगेश आलेकरी, असे बरेचसे रायडर माझ्याकडे येतात. आणि आता आपण ह्या गाडीमध्ये सर्व्हिसिंगमध्ये काय काय काम केलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि रायडरने काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात आपण माहिती देणार आहोत. नक्कीच. मित्रांनो, आपले जे रमेश बोरे आहेत, आपले योगेश अलकरी, यांनी युरोपची फार मोठी टूर केली होती. ते दादा पण यांच्याकडे गाडी सर्व्हिसिंग करतात. अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी त्यांच्या गाडीची सर्व्हिसिंग केली होती. हिमालयाची जनरली आपण जेव्हा सर्व्हिस सेंटरला गाडी देतो फारसे अनुभवी मेकॅनिक्स नसतात, त्यामुळे फार अडचणी आम्हाला फेस करावं लागल्या. त्यामुळे आम्ही एक चांगला मेकॅनिक शोधत होतो आणि आम्हाला गॉडच्या कृपेमुळे, देवाच्या कृपेमुळे आम्हाला एक चांगला मेकॅनिक मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून या आमच्या सर्व गाड्या देतच असतो त्यांच्याकडे. पण आता हा दौरा एवढा मोठा आहे, आम्ही 2 दिवसांनी चालू करणार आहे. तर त्या दौऱ्यासाठी आम्ही काय काय अपडेटेशन केले आणि काय काय आपल्याला सांगणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. चला. नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहू शकतात माझी हिमालय गाडी आहे. ह्या राईडसाठी, म्हणजे जी आपली अपकमिंग राईड येणार आहे मोठी, त्या राईडसाठी आम्ही काय काय गाडीमध्ये चेंजेस केलेले आहेत तुम्हाला मी दाखवणार आहे. सर्वात प्रथम गाडीचा टॉप बॉक्स. जी स्टोरेजची क्षमता असते मित्रांनो, ती खूप गरजेची असते. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या टूरला जात असतो त्यावेळेस तुम्हाला स्टोरेज खूप जास्त प्रमाणात लागतं आणि ते चांगलं असणं खूप गरजेचं असतं. आमच्याकडे सॅडल बॅग्स तर आहेतच, पण त्याचबरोबर अजून एक्स्ट्रा चांगलं स्टोरेज आपल्याला मिळावं यासाठी आम्ही एक नवीन टॉप बॉक्स लावलेला आहे. अथर्व जर दाखवू शकला तर पाहू शकला तुम्ही, तर ASGचा हा टॉप बॉक्स आहे. प्लास्टिक मटेरियलमध्ये आहे, पण मटेरियल चांगलं आहे आणि हलका सुद्धा आहे. ॲल्युमिनियमचाही सुद्धा येतो, साधारणतः 8 ते 10-15 हजारापर्यंत मिळतो. पण हा बॉक्सची खासियत अशी आहे की हलका आहे, एकदम छान बसतो, कुठल्या प्रकारचं त्याला व्हायब्रेशन नाही आहे. तुम्ही खाली जर पाहिलं त्याला एक्स्ट्रा आम्ही सपोर्ट पण दिलेला आहे वेल्डिंगचा. मागच्या वेळेस जी आमची एक छोटीशी डिग्गी होती त्याच्यामध्ये रायडिंगच्या दरम्यान ही डिग्गी तुटली इन द सेन्स वजन जास्त असल्यामुळे वेल्ड त्याचं तुटलं होतं. त्यामुळे आम्ही आता ह्यावेळेस रिस्क न घेता त्याला डबल वेल्ड केलेलं आहे. बारला तुम्ही जर पाहू शकाल इथं एक एक्स्ट्रा बार टाकलाय आणि ह्याच्यामध्ये अजून एक वेल्ड करून बार टाकून वेल्ड केलेला आहे. तर अशी गाडीचे एक अपडेशन आम्ही या गाडीमध्ये केलं होतं. त्याचप्रमाणे अजून एक तुम्हाला जर सांगायची जर गोष्ट झाली
तर गाडीचा जेव्हा आम्ही बसतो मित्रांनो, तर गाडीमध्ये चालवत असताना बऱ्याचदा आपल्याला हाताला किंवा जास्त करून खांद्याला, शोल्डरला आपल्याला बराचदा ताण येतो. जेव्हा तुम्ही 500-600 किलोमीटर गाडी चालवता त्यावेळेस खांद्यावर खूप जास्त भार येतो. तो भार नाही यावा म्हणून या गाडीला जर तुम्ही पाहू शकला, इथं एक हँडल बार रायझर आम्ही टाकलेला आहे, जो RD कस्टम म्हणून येतो. जो जर पाहिला तुम्ही तर त्याच्यामुळे काय झालं की हँडल जो आहे तो एका साईडला थोडासा वरती आलेला आहे. त्याच्यामुळे बरेचदा आपल्याला जो ड्रायव्हिंगचा जो पोश्चर आहे थोडासा मागे आलेला आहे. त्यामुळे हे अतिशय उपयोगी अशी एक वस्तू आम्ही इथं टाकलेली आहे. त्याचप्रमाणे गाडीची एक रिक्वायरमेंट अजून एक असते मित्रांनो, जेव्हा आपण गाडी ड्राईव्ह करतो किंवा कुठे ट्रॅव्हलला जातो त्यावेळेस चार्जिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो. म्हणजे मोबाईल चार्ज असेल म्हणा किंवा छोटे मोठे डिव्हाइसेस असतात ते आपल्याला चार्ज करावं लागतात. आम्ही बऱ्याचशा प्रमाणात लोकल प्रमाणे लावले होते, पण आम्हाला अजिबात त्याचा एक्सपिरियन्स चांगला नव्हता. त्यामुळे आम्ही ह्यावेळेस नवीन, जर तुम्ही पाहू शकला, पॅट्रॉनिक्सचा एक नवीन बाजारात आलेला आहे बाईकसाठी, तो आम्ही इथे लावलेला आहे. पाहू शकला तुम्ही इथे 2 ऑप्शन्स यामध्ये दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही USB थ्रू लावू शकता आणि त्याचबरोबर Type-C मध्ये पण तुम्ही इथे लावू शकता. त्याचप्रमाणे हे जे बटन दिले मित्रांनो, हे जर तुम्ही दाबलं तर इथे आता गाडी बंद आहे, पण इथे तुम्हाला बॅटरीचं जे स्टोरेज आहे, बॅटरीचं जे कॅपॅसिटी, व्होल्टेज आहे, ते इथे तुम्हाला दिसतं लाईटमध्ये. तर हे आम्ही अपडेशन केलेलं आहे याच्यामध्ये. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही लॉंग राईडला जाता, आता ही जी राईड आमची आता होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळ माहिती दिलंच, पण त्या राईडच्या जी राईड होणार आहे त्यासाठी साधारणतः 11,000 किलोमीटरचा टप्पा आहे मित्रांनो. त्यामुळे आम्हाला हायवेवर मॅक्झिमम हे ड्राईव्ह होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही टायर चांगला असणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही ह्यावेळेस एक टायरमध्ये अपडेशन केलं. MRFचा हा टायर आम्ही आता टाकलेला आहे, नवीनच टायर टाकलेला आहे आम्ही. हे टाकण्याचं हे होतं की याच्या आधी आम्ही 2 टायर आम्ही बदलले होते राईडच्या दरम्यान, ज्याच्यामध्ये ओपलो आणि C8 हे आम्ही यूज केले होते. फार काय एक्सपिरियन्स आम्हाला ओके वाटला. फार म्हणजे साधारणतः 10,000च्या आसपास, 10-12,000च्या आसपास ते टायर गेले आणि लवकर गोटा झाले, कारण जास्त करून मॅक्झिमम आमचं जे रनिंग आहे ते हायवेवर झालं होतं. त्यामुळं हा जो प्रॉब्लेम होता, त्यामुळे आम्ही बऱ्याच जणांकडून सजेशन्स घेतले. त्यावेळेस आम्ही MRFचं टायरचं आम्हाला बरेच जणांनी सजेस्ट केलं की तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तर तो आम्ही लावलेला आहे. साधारणतः 3,700 रुपयाला हा टायर आम्हाला बॅक रिअरचा जो टायर आहे तो आम्हाला बसलेला आहे. तसेच अजून एक अपडेशन, जी सर्वात महत्त्वाची अपडेशन होती ती म्हणजे गाडीची लाईट. मित्रांनो, जेव्हा तुम्ही लॉंग राईडला जाता त्यावेळेस चांगला लाईट, म्हणजे जास्त करून जेव्हा तुम्ही रात्री ड्राईव्ह करता त्यावेळेस हायवेला चांगला लाईट असणं खूप गरजेचं असतं. ह्या गाडीला आम्ही जवळ आमच्या 4 गाड्या आहेत. तुम्ही जर पाहू शकला असला तर हिमालय आमच्याकडे 5 ते 6 आमच्या हिमालय आहेत. तर पाहू शकला तुम्ही, तर आपल्या ह्या ज्या हिमालय गाड्या आहेत त्या सर्व हिमालय गाड्यांना आपण त्या गाडीचे लाईट्स टाकलेले आहेत. तर हा जो राईड आहे मित्रांनो, हा मोटोजिनियस कंपनीचा आहे. 1,700 रुपयाला लाईट बसलेला आहे आपला. अतिशय 130 वॅटचा जो हा लाईट आहे, अतिशय चांगला लाईट आहे. प्रकाश खूप चांगल्यापर्यंत पुढे जातो. त्याचप्रमाणे गाडीच्या बाकीच्या लाईट्स पण तुम्ही बघू शकला, इथे आम्ही लावलेल्या त्या जुन्याच लाईट्स आहेत, त्या अजूनही चांगल्या प्रकारे चालू आहेत. तर ह्या अपडेट्स आम्ही गाडीचं केलेलं. त्याचप्रमाणे काही गोप्रोचे माउंट्स आम्ही 360 आमच्या भीष्माचार्यांनी घेतला आहे, तर तो लावण्यासाठी काही माउंट्स आम्ही आमच्या गाडींना लावलेले. एक हा माउंट आहे, त्याचप्रमाणे एक पुढे एक गाडीला 360चा एक माउंट लावलेला आहे. असे बरेचसे अपडेशन आम्ही गाडीमध्ये केलेले आहेत. आणि त्याचबरोबर गाडीची उत्तम प्रकारे सर्व्हिसिंग आता झालेली आहे. तर आपण आता गाडीची उत्तम सर्व्हिसिंग, जेव्हा तुम्ही मोठ्या राईड्सला जाता तर कशा प्रकारे तुम्ही सर्व्हिसिंग केली पाहिजे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण आता गाडीची सर्व्हिसिंग कशी केली पाहिजे याबद्दल माहिती घेऊया. तर चला मित्रांनो, आपण बघूया रमेशचा गॅरेज. त्याचबरोबर तो काय काय सर्व्हिसिंग पॉईंट्स कव्हर करतो ते तुम्हाला दाखवतो. चला रमेश. मित्रांनो, तुम्ही पाहू शकला तर रमेश हा अतिशय उत्तम बुलेटचा स्पेशलिस्ट आहे. तो तुम्ही पाहू शकला. सर आता पुढे आला तर एवढे जे पॉईंट्स आहेत, तुम्ही जर पुढे आला तर एवढे जो पॉईंट्स सगळे कव्हर करतो. 37 पॉईंट्स आहेत. तुम्हाला माहिती होतं मित्रांनो, हे 37 पॉईंट तो कव्हर करतो पूर्णपणे. सर्व चेक करतो या लाईट. तर आपण त्याला विचारूया हे 37 पॉईंट्स काय आहेत, म्हणजे कशाबद्दल आहेत आणि कसे चेक केले पाहिजेत किंवा का चेक केले पाहिजे.
नमस्ते मित्रांनो, मी रमेश मोरे, बुलेट पॉईंट. तर सर्व्हिसिंगमध्ये रायडर लोकांनी काय काय काळजी घेतली पाहिजे त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे. आणि सर्व्हिसिंगमध्ये काय काम केले पाहिजे आणि काय नाही. रायडर लोकांचं जेव्हा गाडी चालवतात तेव्हा रायडर लोकांची मेकॅनिकनी काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल आपण सांगणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्यांदा जेव्हा गाडी सर्व्हिसिंगला येते रायडर लोकांची, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं रिअर व्हील, फ्रंट व्हील बेरिंग चेक करणे आणि चेंज पॉकेटचं बेरिंग चेक करून शक्यतो होता येईल तेवढं नवीनच चेंज करून नवीन बसवणे. आणि दुसरी गोष्ट कॅलिपर, ज्यावेळेस गाडी रनिंग जास्त होते तेव्हा ब्रेक ऑइल ते गरम होऊन त्याच्यामध्ये बरंचसं असं कचरा निर्माण होतो. त्यामुळे शक्यतो होता येईल तेवढं कॅलिपर रिपेअर करून देणं हे मेकॅनिकची जबाबदारी राहते, ते करून दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण ह्या गाडीचं काम केलेलं आहोत, तर ते 37 पॉईंट जे दाखवले ते पूर्ण 37 पॉईंट केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या गाडीचं चेंज पॉकेटमध्ये थोडा प्रॉब्लेम होता. रायडिंग खूप मोठं होतं म्हणून आम्ही चेंज पॉकेट चेंज केलेलं आहे. आणि क्लच असेंबली पूर्णपणे चेंज करून टाकलेलं आहे. चारही गाड्यांना क्लचचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे चारही गाड्यांचं क्लच पेट चेंज केलेलं आहे. आणि तुमचं स्टार्टर रिले, परत फ्यूल मोटरचं रिले, फ्यूल मोटर हे पूर्णपणे खोलून रिपेअरिंग करून व्यवस्थित आणि टाकी वगैरे क्लीन करून, प्लस ॲक्सिलेटर, एअर फिल्टर, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ते पूर्णपणे आपण क्लिअर करून गाडी दिलेली आहे. आणि आता हे रायडर जाणार आहेत 12 ज्योतिर्लिंगसाठी, आणि त्याचं पूर्णपणे काय काय काळजी घेतली त्याबद्दल आपण दाखवूयात. मित्रांनो, रमेश आपल्याला आता काय काळजी घेतली पाहिजे राईडच्या दरम्यानमध्ये. आपण सर्व्हिसिंग पूर्ण केलेली, पण त्या दरम्यान सर्व्हिसिंग करूनही काय वेळेस प्रॉब्लेम येतात. जनरली काय प्रॉब्लेम्स येतात त्याबद्दल आपल्याला रमेश सांगणार आहे. रमेश, काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात रायडर्सला? जेव्हा गाडी राईडला निघते तेव्हा सगळं लॉंग राईड असेल तर काही छोट्या गोष्टी आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे हे 2 रिले आहेत. हे 2 रिले असले पाहिजेत. आणि स्पार्क प्लग, जेणेकरून हे 2 रिले खूप मोठं प्राईस नाही, 110 रुपयाला एक रिले आहे. असे हे 2 रिले येतात. हे 2 रिले सोबत असणं गरजेचं आहे. हे कधी पण पाणी वगैरे लागून खराब होण्याचे चान्सेस असतात. आणि एक स्पार्क प्लग सोबत असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राईड करताना बऱ्याचशा वेळेस मी स्वतः पण राईड करतो, तेव्हा मला असा अनुभव आला की ज्यावेळेस आपण हिमालय घेऊन उताराला वगैरे उतरतो तेव्हा कंटिन्यू ब्रेक दाबून चालवावं लागतात. आणि त्यामुळे अचानकच चाक जाम होतो. त्यावेळेस आपल्याकडं पाणी असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमची गाडी गरम होते आणि ज्यावेळेस चाक पूर्णपणे जाम होतं त्यावेळेस तुम्ही बिस्लेरीचं पाणी त्या कॅलिफरवर ओतून एक 5 मिनिटं रेस्ट घेऊ शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही पाणी ओतताल त्यावेळेस पूर्णपणे ब्रेक पॅड प्लेटला सोडते आणि परत तुम्ही आहे तसं राईड करू शकता. बरोबर. मित्रांनो, हा महत्वाचा पॉईंट रमेशने कव्हर केला, जो आपल्याला प्रॉब्लेम आला होता केदारनाथला. आणि मागच्या वेळेस पण जेव्हा आपण कन्याकुमारी राईड करत होतो, कन्याकुमारी टू काश्मीर, त्या राईडला प्रॉब्लेम आला होता. ब्रेकचा बऱ्याचदा आपल्याला प्रॉब्लेम येतो. बरेचदा रायडर्स ब्रेकवर पाय ठेवतात. रमेश, माझं म्हणणं बरोबर आहे का सांग, की बऱ्याचदा रायडर्स चुकून आपला ब्रेक पॅड असा जो आपला दाबायचा असतो तो पण त्याच्यावर पाय ठेवल्यामुळे बरेचदा ब्रेक पॅड बारीक होतात, म्हणजे दिसतात, ते गरम होतात, ते सुकतो. त्यामुळे बरेचदा ब्रेक खाली जातो. बरोबर ना? ब्रेक खाली जातो त्यावेळेस आपल्याला वाटतं आपल्या गाडीचा ब्रेक फेल झालाय, पण काही अंतराने काही वेळ जर थंड झालं की तो परत नॉर्मल येतो. तर हा का प्रॉब्लेम येतो? हा प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा रायडर राईड करत असतो, उताराला ज्यावेळेस गाडी असते, रायडर म्हणजे प्रत्येक रायडर असं नाही करत. काही रायडर लोक ब्रेकवर पाय देऊनच असतात. त्यामुळं ब्रेक लायनर गरम होतो, ब्रेक पॅड गरम होतो आणि पिस्टन जो बाहेर येतो तो बाहेरच येऊन थांबतो. गरम झाल्यामुळे रिटर्न कव्हर नाही करत, त्यासाठी त्याला गार होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे तेवढं वेळ जर रायडरकडे नसतात, कधी कधी रायडर घाबरतो, अरे काय करायचं आता. त्यावेळेस मी रायडर लोकांना एकच सांगेन, तुमच्याकडे जर बिस्लेरी पाणी असेल तर तुम्ही कॅलिफरवर होता आणि 5 मिनिट कॅलिफर. मित्रांनो, कॅलिफरवर पाणी ओतायचं म्हणजे कुठे ओतायचं तो दाखवतोय आता इकडे. हे ब्रेक कॅलिफर आहे, याच्यावरती पाणी ओतायचं. इथं बिस्लेरी गार पाणी असेल किंवा कसं जरी पाणी असेल तर पाणी ओतणे आणि लगेच ब्रेक पॅड सोडून देतो आणि असं फ्री होऊन जातं. अच्छा, म्हणजे ते मधल्या भागावर तू पाणी सोडायचं इथं याच्यावरती. ओके, वरती लक्ष ठेवा रायडर्स मित्रांनो.
वरती जर तुमचे ब्रेक खाली गेला किंवा तुम्ही असं वाटलं की ब्रेक लागतच नाहीये, त्या केसमध्ये आपण इथं वरती पाणी ओतायचं. ठीक आहे. तर हा सर्वात महत्वाचा पॉईंट आणि आपल्याला जेन्युइन प्रॉब्लेम आलेला आहे या राईडमध्ये बऱ्याचदा. त्यामुळे रायडर्सने ही गोष्ट कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट आणि दुसरी गोष्ट, रायडिंग करत असताना बरेचसे रायडर लोकांचे हात जे आहे ते क्लच वरती राहतं. आणि मी बरेचसे रायडर लोकांचं पाहिलंय आणि माझ्याकडे भरपूर रायडर येतात. अगदी लडाखला जरी जाऊन आलं तरी त्यांचं क्लच पेट खराब होतात. असे पण रायडर आहेत माझ्याकडे. रायडर लोकांना एकच सांगेन, जेव्हा क्लचचं काम नाहीये तेव्हा क्लचवरनं हात काढून ठेवणं हा रायडर लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि गाडी चालवताना शक्यतो तुम्हाला गर्दीच्या भागात ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही लॉंग रूटला आहे तेव्हा क्लचवरती हात न ठेवता हात बाजूला काढून ठेवून गाडी चालवलं पाहिजे. त्याच्याने क्लच पेट खराब होतं. फक्त क्लच पेटच खराब नाही होत तर त्याचं हाफ सेंटर पूर्णच असं घासून जातं आणि त्यामुळे गाडी चालायला प्रॉब्लेम करतात. हे तर रायडरनी काळजी घेतली पाहिजे. नक्कीच मित्रांनो, पहा, बऱ्याच रायडर्सला अशी सवय असते क्लचवर हात ठेवण्याची, पण हे समजत नाही की त्याने क्लच प्लेट खराब होऊ शकते पूर्णपणे. बरोबर आहे. म्हणजे उताराला पण जेव्हा गाडी उताराला असते, छोटं उतार असतं जेणेकरून क्लचची काही गरज नसते. तर रायडर लोकांना असं वाटतं क्लच दाबल्यानंतर गाडी थोडी फ्री होते आणि असं उताराने पडेल. तर त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस तुम्ही क्लच दाबताय, गेअर मध्ये चालू आहे, तेव्हा गाडी क्लच घासायला चालू करते, क्लच पेटला घासायला चालू करते. रायडर लोकांनी तेवढी एक काळजी घेतली, क्लच न दाबता पुढे निघावे. नक्कीच. नेक्स्ट आता काय आपण काळजी घेतली पाहिजे रमेश? आणि राहिलं चेनचं कंपनीने आता चेन मध्ये ओरिंग दिलेलं आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा आपण स्प्रे मारतो, क्लीन आणि लूप करतो, पण पाहिजे तसं चेन क्लीन नाही होत किंवा लूप नाही होत. त्यामुळं शक्यतो होता येईल तेवढं 2 वेळा तुम्ही जर स्प्रे मारत असेल तर एकदा मला असं वाटतं इंजन ऑइल थोडंसं चेनवर मारावं, कारण स्प्रेला एवढं लुब्रिकेंट नसल्यामुळं प्रत्येक 200 किलोमीटरला रायडरला थांबणं शक्य नाहीये. त्यामुळं रायडरनी ऑइलचा पण उपयोग केला तरी चालेल. मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट, जेव्हा मोठी राईड असते त्यावेळेस मेकॅनिक लोकांचं म्हणणं असतं की तुम्ही 200 किलोमीटरला कमीत कमी राईड तुमची चेन लूप झाली पाहिजे. जेवढी जास्त लूप होईल ती तेवढी अजून गाडी आपली फ्री राहील. तर ती गोष्ट सर्वात आहे. पण आपण जे स्प्रे आता बाजारामध्ये आलेले, जसं मोटोला आहे, रॉयल एनफिल्डचा आपण स्प्रे वापरतो, पण हे 200 किलोमीटर नंतर पूर्णपणे गाडीचं याला सुकून जातं. तुम्ही माझ्या गाडीची चेन बघितली, याला आता आपण चेन स्प्रे केला होता, तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे जे आहे ते पूर्णपणे कोरडी पडलेली आहे चेन. आत्ता जस्ट मी आठवडा पण झालेला नाहीये सर्व्हिसिंग करून, पण चेन इतकी कोरडी पडलेली आहे. त्यामुळे चेन क्लिनिंग तेवढंच महत्वाचं आहे. हो, चेन क्लिनिंग आणि लुबिंग फार महत्वाचं आहे. आणि स्प्रे जेव्हा पण वापरताल चांगल्या कंपनीचा स्प्रे वापरणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट मी सांगेन की चेन स्प्रे जेव्हा आपण मारतो, चेन स्प्रे हा फार तर एक 50 किलोमीटर ते 60 किलोमीटरच्या दरम्यान सुकून जातं. त्यापेक्षा मला वाटतं 2दा स्प्रे मारल्यानंतर एकदा ऑइल वतायला काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो बघा, आणि त्याचबरोबर अजून काय काळजी घेतली पाहिजे बॅटरी संदर्भात तू काय सांगू शकशील? आता ही राईड 11,000 किलोमीटरची आहे, त्यामुळं मी ह्यांना जाताना एक बॅटरी देणार आहे. आणि ह्या गाडीचं मी काम केलेलं आहे. याच्यात फ्यूल मोटर बद्दल मला थोडीशी शंका आहे, म्हणून मी हे फ्यूल मोटर देतो यांना सोबत. आणि स्पार्क प्लग, काही फ्यूज देतोय, रिले देतोय आणि बॅटरी देतोय. आणि जरी समजा यांना काही रस्त्यामध्ये प्रॉब्लेम आला, गाडी पंक्चर झाली, तर पंक्चर कशी काढली पाहिजे हे बऱ्याचशा रायडर लोकांना माहितीच नाही. त्यामुळे यांना सगळ्यात महत्त्वाचं, पंक्चर झाल्यानंतर चाक पुढचं आणि पाठीमागचं चाक कसं खोलता येईल हे शिकवणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जरी बाय चान्स जर काय मोठा प्रॉब्लेम आला तर मी ऑनलाईन त्यांना जे काय असेल ते माहिती देणार आहे. नक्कीच मित्रांनो, फार मोठा सपोर्ट राहणार आहे रमेशचा आपल्याला. तो आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जाताना बरोबर देणार आहे. इन केस काही प्रॉब्लेम आला आपल्या गाडीला तर त्या वस्तू आपल्याला उपयोगी पडतील. त्याचप्रमाणे अजून तू काय सांगू शकते, बेसिक काय काळजी अजून घेतली पाहिजे रमेश? आता मी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे आणि मला नाही वाटत याच्या पुढे काय काळजी घेणं गरजेचं आहे. मी जेवढं सांगितलं ते योग्य राहील. मित्रांनो, पाहू शकला तुम्ही, रमेशने अत्यंत उपयोगी अशी आता आपल्याला माहिती सांगितलेली आहे. रमेश
जे गॅरेज आहे ते बिबवेवाडी इथं आहे. बिबवेवाडीमध्ये तर तुम्ही पाहू शकला बुलेट पॉइंट या नावाने त्याचं गॅरेज आहे. अतिशय उत्तम आणि अतिशय काळजीपूर्वक अशी तो सर्व्हिसिंग आपल्याला करून देतो. तुम्ही जर सांगितलं रायडर्स ऑफ दख्खनचं जर तुम्ही त्याला रेफरन्स दिला तर तो अजूनही तुम्हाला चांगल्या प्रकारे सर्व्हिसिंग करून देईल. मी त्याला विनंती करतो, रमेश तुझा मोबाईल नंबर आणि पत्ता व्यवस्थित सांगशील आम्हाला रायडर्स लोकांना. माझा पत्ता आहे बुलेट पॉइंट बिबेवाडी बदली हॉस्पिटलच्या शेजारी आणि माझा मोबाईल नंबर आहे 9923870675. मित्रांनो, कुठल्याही प्रकारची अजून माहिती हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी संपूर्ण माहिती तसेच मोबाईल नंबर मी पुन्हा एकदा टाकेल. कुठल्या प्रकारची आमची माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम अकाउंटला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि शेअर करा. तोपर्यंत नमस्कार.